आपण दौंडच्या भीमा नदी पात्रात आहोत। सोनोडी लगत असलेल्या बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचल्याचं पाहायला मिळते, परंतु पाटबंधारे विभागाने या सर्व घटनेकडे दुर्लक्ष केल्यानेच ही पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे जलपर्णी आता बंधाऱ्यावर अडकून राहिल्याचं पाहायला मिळते। तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे तो सोनोडीचा जो भीमा नदी मधील जो बंधारा आहे आणि त्या बंधाऱ्यावरच जलपर्णी अडकलेली आहे। मांडवगण कानगाव या परिसरातून ती वाहून आलेली आहे आणि सोनोळीच्या बंधाऱ्यावर ती अडकलेली आहे। ही जलपर्णी अडकली असल्याने शेतकरी वर्ग आहे सोनोळीचा, त्यांचे जे मोटर आहेत, जे वॉल आहेत, ते पूर्णपणे नदीमध्ये त्या जलपर्णीमध्ये अडकून राहिलेले आहेत। याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळते। आता शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय आहे देखील आपण पाहणार आहोत। आणि हा तो परिसर आहे, तुम्ही पाहू शकता हे जे पाईप आहेत ते पाईप पूर्णपणे ते वरच्या बाजूने म्हणजे सोनोडीच्या भागातील काही शेतकरी आहेत त्यांचे ते पाईप वाहून आलेले आहेत। नक्कीच आता पाटबंधारे विभागाने या सर्व घटनेकडे अगोदरच जर लक्ष दिलं असतं तर ती जलपर्णी काढण्यासाठी मदत केली असती, तरी मोठ्या प्रमाणात ती जलपर्णी या ठिकाणी साचली नसती। त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील याच्याकडे दुर्लक्ष का करतंय हा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसतोय। या सर्व घटनेमध्ये आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी त्यांची भावना काय आहे आणि त्यांना या कोणकोणत्या समस्या सामोरं जावं लागते। काय सांगाल सर, नेमकं प्रकरण काय आहे, काय सांगाल तुम्ही? ह्या सोनोडीच्या बंधाऱ्यावरती जे नागदरी गुंतलेले आहे, हे पावसाचं पाणी वरून आल्यामुळं कुठलाही पाईप मोटर हे सगळं त्याच्या खाली गुंतलेलं आहे। त्याला काढण्यासाठी शासनाने जर काय मदत केली, नागदरी काढली तर ते पाईप मोटर निघते ना, तसे ते निघूच शकत नाहीये। आणि पाटबंधाऱ्याचं कुठलंही ह्याच्यावरती लक्ष नाही, कुठलाही इथं कर्मचारी अधिकारी कोण आलेले नाही, त्यांनी कधी पाहिलेले बी नाही, ते इथं आले बी नाहीत कधी कोण। काय सांगाल नेमकी तुमची भावना काय आणि काय केलं पाहिजे प्रशासन? ही जी जलपर्णी आहे ही काढण्यासाठी प्रशासनाने ताबडतोब मदत करावी। पाणी जर कमी झालं तर ही जलपर्णी निघूच शकत नाहीये आणि ही जलपर्णी काढण्यासाठी बंधारा हा टोकडा पडलेला आहे आणि टोकडा पडल्यामुळे जेसीबी येण्यास इथं हे होत नाहीये, जेसीबी वर जाऊ शकत नाही या बंधाऱ्यावर जलपर्णी काढण्यासाठी। पण शासनाने पाणी थांबलं तर ते निघून जाईल का? पाणी जर थांबलं तर हे निघून जाऊ शकत नाही, कारण पाणी वाढलं तर हे निघून जाण्यास मदत होईल, पण पाणी जर कमी झालं तर हे सडण्याचं प्रमाण आणि दुर्गंधी होण्याची दाट शक्यता आहे इथे। आणि हे पाईप पण हे जे मोटरींचं हे गुंतलेलं आहे हे फार नुकसान झालेलं आहे। किती रुपयाचं नुकसान असेल शेतकऱ्याचं? प्रति शेतकऱ्याचं नाही म्हटलं तर 15, 20, 30 हजार जसे मोटर गुंतली असेल किंवा पाईप गुंतलेत, काहींच्या पेट्या गेलेल्या आहेत पाण्याखाली, काहींच्या जमिनी कापलेल्या आहेत आणि त्या मोटरीवर गाळ येऊन बसलेला आहे। ते कसं काढायचं आता आम्ही शेतकऱ्यांनी? पाहिलंच की शेतकऱ्यांची भावना नेमकी काय आहे। जर पाटबंधारे विभागाने जर योग्य ती मदत केली, जर हा पाण्याचा प्रवाह असा चालू राहिला, त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जर जेसीबी लावून ते काढण्यासाठी जलपर्णी काढण्यासाठी मदत केली तर ती जलपर्णी वाहून जाऊ शकते। परंतु पाण्याचा प्रवाह थांबला आणि जलपर्णी जागेवर सुकून गेली तर ते मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरू शकते। आजूबाजूचे जे सोनोडी गावामधले जे घर आहेत नदीकाठच्या घरांना त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो। त्यासाठी प्रशासनाने पाटबंधारे विभागाने याच्यावर योग्य ती दखल घ्यावी, कारण मांडवगण या भागामध्ये जेसीबी लावून ते बंधारे आहेत, बंधाऱ्यावर जेसीबी लावून जलपर्णी काढण्यात आली होती, कारण तो बंधारा थोडं काही प्रमाणात मोठा होता, परंतु याच्यावर जेसीबी जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे ही जलपर्णी काढण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरं जावं लागतं। त्यासाठी प्रशासनानेच योग्य ते काय उपाययोजना असेल त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे। नक्कीच प्रशासन नेमकं आता काय करतंय, शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देतंय की दुर्लक्ष देतंय हे देखील तितकंच महत्वाचं ठरेल। पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड।